मी आता चाललो नदीवर तेजस पण आता आमका नदीवर आंघोळी करू आपला नदीवर नाही आमका बावीर आंघोळ करूचं मन झाला म्हणून आम्ही बावीर चालला. आता बघूया बावीर आमच्या पाणी किती आता कांडण काढूया आणि आंघोळ करूया. काय म्हणतो रे दाखव त्यांका हे बघा असं आमचं आमचं गाव असं आमचं गाव. या सगळ्याच कोकणातली गावं अशीच असतात जवळपास सगळे अशीच असतात. काय रे खायच्या पण गावात जावा तुका हे व्ह्यू चांगलं भेटणारच. आता ही आमची नदी आता तुमका दिसता की नाही काय माहिती नाही. साईड कवर आहे दाखवते त्यांका नदी इथे आहे. आता नदीच्या इथेच हे बघा तर आम्ही चाललो इथं आंघोळ करायला. बावडीवर कोण येत नाही आंघोळ करायला. पहिला आम्ही लहानपणी आम्ही बावडीशिवाय आंघोळ करायचं नाही. आता इथून बघतात आजची होळी पण दाखवतो तुम्हाला. आंघोळ केल्यानंतर ना आपण होळीच्या पाया पाडायला पण येऊ. आता सध्या पुरतं आपण आज काल आंघोळ नाही केली त्याच्यामुळे डायरेक्ट जाऊ शकत नाही. देवाकडे कुठल्याही जायचं नसतं आंघोळ केल्याशिवाय म्हणून आम्ही जात नाही. आता आम्ही जातो पहिला आधी आंघोळ करून येतो. येऊया ना परत पाय पडू घेऊच ना. ही बघा अशी आमची होळी येऊन तुमका क्लिअरली दाखवतोय. आता तुमका दाखवतोय आमचा शेत. हे आमचं शेत आहे सध्या. आता तडधान्य ऐकलंच काय रे तडधान्य हे बघा असं ते आमचं गाव. बाजूला नदी आणि अशा डोंगर दऱ्यात बसलेलं आमचं गाव. आता तुम्हाला इथे बघून तर वाटणार पण नाही की इथे कोणाचं घर आहे पण इथे आमचं घर पण आहे. दिसत असेल की नाही आयडिया नाही पण आहे इथे घर. ठीक आहे चला तर आता दाखवतो तुम्हाला आमच्या गावातली बावडी. गावात कोण राहत नाही माणसं त्याच्यामुळे कसं जास्ती तुम्हाला साफसफाई दिसणार नाही. इथे नेहमी पाणी असणार नाही. गुराढोरांसाठी पाणी इथे आम्ही कायमचं सोडून ठेवतो. इथे रे पाणी आंघोळ करून घेता. बघूया आंघोळ करून घेता जरा बरा वाटतं. गरम खूप होत आहे बघू शकतात तुम्ही. गरम खूपच जास्ती गरम होत आहे अशा इथे. चला आता भेटूया जरा आंघोळ करताना. हो हे आता आंघोळ बिंघोळ झालेली आहे. तर आता आम्ही चाललो परत घरी. जाऊच्या आधी आमच्या गावातली हे होळी दाखवता आणि आपला या नदी दाखवता. चला बघूया. ते घेऊन ये चावी. अशी ही आमचा जागेचा देवता ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाच्या समोर आम्ही अशी होळी बांधलेली आता बघू शकतात तुम्ही. आणि हा आमचा ग्रामदैवत. यश मला सापासारखा आवाज येलो रे. साप फुसको देता नाही का तसं. अगरबत्तीचं वास चांगलं अरे पण वा साप नाही का फुसको देता तसा आवाज येलो. असो पण जसा बघू शकतात तुम्ही असा आमचा देवता ब्रह्मदेव. आणि त्याच्या पुढचा असा आहे तो आमचा व्ह्यू. हा आमचा शेत आहे आणि असा आमचा छोटासा बोल येऊ गेलो. दुसरं येणार रे. ह्या रोडनी पण जाऊ शकतो ना घरात. ते चड्डे काय झाला फाटली
अगरबत्ती पडली रे. आणि अगरबत्तीचा फाटणा कसा असता आणि असा तुझा कसा नाही वाटला? नाही, अगरबत्ती छोटीशी पडली ना हा. तेव्हा नंतर मग घालून मग मम्मी धुताना घासून तो मोठं झालो. हा, तुम्ही ती चड्डी नीट कर. हे सर्व शेत आहे आणि आता इथे लावलेलं आहे ते कडधान्य. ते दिसतं ना हा. त्याच्यावरती काय पडलेला बघ मधी. हम्म, त्यावर मी आता झोपाळ्यात बसलेलो. हम्म, पण लक्ष गेलो रे, दुपारची कशी मस्त हवा लागता ना, हम्म. झोप येतात. त्याच्यावर काय सांग, असं वरती चढत होता त्याच्यावर. जनावर, साप, हा नाग. हा, वरती चढत होतो. बघितले फाटली लय हैसर. मी म्हटलं घेऊचो काय सांग, हा. पटकन हाईत ते समोर झोपाळ्याच्या खाली. हा, तो धावले ना. त्यांच्या स्पीडला चांगला असतं ना, जंगलात स्पीड चांगला असतं त्यांचं. सापांचा नाही, आपण जंगलच आहे ना या जवळपास. कसं वाटतं आपलं गाव ना? खूपच छान असं आमचं छोटस गाव आहे. हा? मी आता गुरांना घेऊन चाललोय पाणी पाजायला. दोन उडवला ना. हे एवढं बारीक कसं झालं दादा? बस हवा निकल गई. चल ये.